बातमी ठाकरे बंधूंच्या विजयी सभेची। तर अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणालेत। झुरळांनी हुकुमशहाला नमवलं असा निशाणा ठाकरेंनी केंद्र सरकारवर साधलाय। मतचोरी करून निवडणूक जिंकता पण मनचोरी करता येत नाही असाही टोला ठाकरेंनी लगावलाय। तर ठाकरेंच्या या डायलॉग बाजीनं काहीच फरक पडत नसल्याचा पलटवार फडणवीसांनी केलाय। आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे। तसं पाहिलं तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात। देशभर वणवा पेटलेला आहे। लगेच आम्हाला विचारतात, काय हो निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात। कारण मोदींनी पाहिले मतचोरी करता येते, पण माणसं चोरता येत नाहीत, मन चोरता येत नाहीत। ही मन आता पेटलेली आहेत, पिसळलेली आहेत। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या। हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे। एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो। याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या